लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज काढायचा आहे. ठीक आहे. उदाहरण पहा. संदीप भाऊंनी बँकेकडून मुलाच्या शिक्षणासाठी दशांश 8.5% दराने 1,20,000 रुपये शैक्षणिक कर्ज किती वर्षासाठी घेतला? 4 वर्षासाठी घेतले. त्यांनी ही मुदत संपली तेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली? लक्षात आलं? ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आधी आपण इथं लिहून घेऊ. आता आपण बघू इथं मुद्दल दिलेली आहे. मुद्दल किती आहे? मुद्दल लिहून घेऊ. मुद्दल आहे 1,20,000 रुपये. पुढे काय दिलेलं आहे? दर दिलेला आहे ना? दर दिलेला आहे. किती आहे? 8.5% आहे ना? 8.50. पुढे आहे मुदत. मुदत किती आहे? मुदत आहे 4 वर्ष. आणि शेवटी आपल्याला काय काढायचं आहे? रास काढायचे. आलं एवढं लक्षात? आता आपण सरळ व्याज जी असते, सरळ व्याज बरोबर काय असते? मुद्दल गुणेला मुद्दल गुणेला मुदत गुणेला दर म्हणजे जे जे गोष्टी दिलेल्या आहेत त्या आता आपण इथं लिहून घेऊ. मुद्दलच्या ठिकाणी मुद्दल लिहून घेऊ. ठीक आहे. 1,20,000 गुणेला मुदत किती आहे? मुदत किती आहे? मुदत आहे आपली 4 वर्ष. दर किती आहे? 8.5 भागीला 100. आता हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. जे जे राहिलं ते आपण लिहून घेऊ. इथं राहिले 1,200 गुणिला 4 गुणिला 8.50. चला करा. याचा गुणाकार किती होते? तर गुणाकार करा.